हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या वैष्णव ब्युटी पार्लरच्या मिनी ब्लॉगमध्ये. हे आपल्याकडे क्लायंट आयब्रोसाठी आलं होतं. हे बघा, ह्यांचं आयब्रोज बनवत आहेत आपण. कोणाचं आयब्रोज होतं तर कोणाचं हेअर कटिंग होतं, कोणाचं वॅक्स होतं तर कोणाचं क्लीनअप करायचं होतं. प्रत्येकाचं काही ना काय होतं. संक्रांत असल्यामुळं गर्दी खूप झाली होती. आमच्या गावची यात्रा पण होती, त्यामुळं गर्दी खूप होती पार्लरमध्ये. जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी शूट केलं आहे दिवसभराचं. नंतर माझ्या फोनचं स्टोरेज फुल्ल झालं होतं, त्यामुळं मी शूट करू शकले नाही. आणि हा ब्लॉग पण मी लवकर टाकू शकले नाही, कारण कामातून टाईमच मिळाला नाही मला. हे बघा, ह्यांचंही थ्रेडिंग होतं. शेजारचे जेवढ्या गाव आहेत त्या गावातले आपल्याकडे कस्टमर येतात. दिवसभर कंटिन्यू आपलं कस्टमर चालूच असतं. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात, मी तुम्हाला कोणते कोणते कटिंग दावावं अशा अपेक्षा आहे, तेही मला कमेंट करून सांगा. माझे ब्लॉग कसे वाटतात तेही सांगा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. काही चुकत असेल तेही सांगत जावा. छोटे छोटे मिनी ब्लॉग बनवलेत मी, तेही बघा जाऊन. माझे स्टेप कटचे वगैरे पाठवलेले आहेत. हे बघा, हे साईडला बसलेले कस्टमर होतं, यांचं क्लीनअप करायचं होतं, परंतु ते मी शूट नाही करू शकले कारण माझ्या मोबाईलचं स्टोरेज पण फुल्ल झालं होतं. त्यामुळे त्यांचं शूट करायचं राहून गेलं. नंतर मी थोडा चहा घेतला, कारण खूप कंटाळा आला होता. दिवसभर कस्टमर चालू होतं. नंतर आणि आपलं काम कंटिन्यू केलं. हे बघा, पहिल्यांदा जे कस्टमर आपले झाले त्यांचं कटिंग पण होतं, त्यांचाही व्हिडिओ मी शूट नाही करू शकले कारण स्टोरेज सारखं फुल व्हायला लागलं होतं. मी काही व्हिडिओ डिलीट करून नंतर थोडं थोडं शूट केलेलं आहे. आणि जेवढं मी शूट केलं आहे ते मी तुम्हाला शेअर करते, पाठवते. मी आपल्या पार्लरचे मिनी ब्लॉग पण टाकते, तेही तुम्ही बघत जावा आवर्जून. आणखीन कोणते व्हिडिओ तुम्हाला आवडतात तेही टाकते मी, सांगत जावा. हेअर कटिंग, क्लीनअप, फेशियलचे तेही टाकत राहीन. माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला कमेंट करून सांगत जावा. त्या दिवशी फुल्ल दिवसभर कंटिन्यू कस्टमर चालूच होतं आपलं, त्यामुळं थोडं व्हिडिओ घेऊ शकले, थोडे नाही घेऊ शकले, स्टोरेज फुल होत असल्यामुळं. त्यात मध्ये मध्ये आपले वॅक्सिंगचं पण कस्टमर झालं, तेही तुम्हाला मी स्पेशल व्हिडिओ त्याचा पाठवेन. त्याचाही शूट केलेला आहे मी. माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. थँक्यू.